मध्ये जायचं आहे। गुगल क्रोममध्ये मी लिंक अगोदरच पेस्ट केली आहे, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवतो। इथं तुम्ही इंटरफेस बघू शकता। या ठिकाणी ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नवीन विंडो तुमची ओपन होईल। तुम्हाला ज्या महिलेची केवायसी चुकली त्या महिलेचे आधार कार्ड येथे एंटर करायचं आहे। खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर म्हणजे आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल। OTPचा वेळ हा 10 मिनिटांचा असेल। OTP अशा प्रकारे OTP तुम्हाला येईल। OTP तुम्हाला एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट करताना तुम्हाला इथे A आणि B असे 2 ऑप्शनमध्ये आहे। मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो। ई-केवायसी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना A कॉलममध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून राज्य सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही हा ऑप्शन क्लिक करायचा आहे। त्यानंतर दुसरा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही अशा प्रकारे क्लिक करून तुम्ही A आणि B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील यावर क्लिक करून तुम्हाला तुमची केवायसी सबमिट करायची आहे। ह्या वेळेस तुम्हाला कुठलीही चुकी न होऊ देता ही केवायसी करून घ्यायची आहे। सक्सेसचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे। तुमची ही केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येईल। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।